एक ब्रेकिंग न्यूज आहे। देवतारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कातोली इथं आला। केवळ नशीब बलवत्तर म्हणून 1.25 वर्षाचा श्रीवंश लवटे गॅलरीमधून पडून सुद्धा चमत्कारिकरित्या बचावला। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। कोतोली इथल्या प्रवीण लवटे यांचा 1.25 वर्षांचा श्रीवंश हा एकुलता एक मुलगा घराच्या गॅलरीमध्ये खेळत होता। बहिणीची नजर चुकवून खाली डोकावला आणि त्यामुळे तो गॅलरीमधनं खाली कोसळला। दरम्यान ही घटना प्रत्यक्षपणे पाहणाऱ्यांचा यावेळी अक्षरशः थरकाप उडाला। श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत वगळता तो सुखरूप बचावलेला आहे। कोल्हापूरच्या पन्हाळा या ठिकाणी घडलेली ही घटना आणि या घटनेविषयी आपण अधिक जाणून घेऊया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, काळजाचा थरकाप उडवेल अशी ही सगळी दृश्य या क्षणाला आपण या घटनेची दाखवतोय। गुरु बरोबर आहे, देवतारी त्याला कोण मारी अशीच म्हणजेची या ठिकाणी लागू होते आणि एक 1.25 वर्षाचा हा चिमुकला आहे। आपल्याला समोरून असलेला सीसीटीव्ही व्हिडिओ दिसत असेल, ज्यामध्ये जवळपास 15 ते 20 फुटांवरची ही गॅलरी आहे, 15 फुटांवरची, आणि त्या गॅलरीतून तो कोसळला। अगदी डोक्यावरती देखील तो पडला होता। मात्र या सगळ्या घटनेमध्ये या बाळाला किरकोळ दुखापत झाली असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तो सुखरूप असल्याची माहिती कळताच खर तर या सगळ्या कुटुंबांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगण्यासारखाच होता। खर तर अशा पद्धतीनं घटना घडल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज जेव्हा समोर आल्यानंतर अतिशय दुःखद अशी घटना सुरुवातीला वाटली। मात्र जेव्हा बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळतात त्या सगळ्यांना आनंद खर तर झाला। मात्र अशा पद्धतीनं ही गॅलरीतून पडलेली घटना आपण बघतोय। अनेक ठिकाणी अशा पद्धतीने लहान मुलं असतात, त्यांची मात्र सगळ्याच पालकांनी काळजी घेण्याची देखील गरज आहे। कोल्हापुरातल्या या पन्हाळा तालुक्यातील कोतुलीमधली ही घटना सर्वांसाठीच एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी बघावे लागेल आणि त्यामुळे निश्चितच अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी देखील काळजी घ्यायची गरज। अगदी पालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। शेखर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी धन्यवाद। तर कोल्हापूरच्या पन्हाळामधली घटना आहे, ज्या ठिकाणी गॅलरीमधनं एक बाळ आपल्याला पडताना पाहायला मिळते। मात्र हे बाळ या घटनेनंतर सुखरूप आहे। बाळाच्या केवळ डोक्याला किरकोळ इजा झाली आहे।